नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मस्तपैकी हॉटेलसारखी ढाबा स्टाईल दाल तडका। तुम्ही पण हॉटेलमध्ये भरपूर पैसे देतात दाल तडक्यासाठी, तर आज आपण घरीच बनवूया। आणि ते पण तुम्ही चिकन आणि मटनला पक्क तुम्ही विसराल अशा टाईपची मी डाळ तडका आज बनवणार आहे। तर काय काय इन्ग्रेडियंट आहे आपण त्याला बघून घेऊ। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी मी तुरीची डाळ ही घरची आहे, आपली शेतीची नॉन पॉलिश केलेली डाळ आहे तुरीची। ही मुगाची आहे। आपल्याला लाल तिखट मसाला, जिरा आहे, मोहरी आहे, मिरची आहे, फोडणीसाठी कढीपत्ता आहे, ही आपली हिरवी मिरची आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, आपली कोथिंबीर आहे, इथे आपला गरम मसाला आहे, आपलं धने जिरा पावडर आहे आणि मीठ आहे, तेल आहे आणि आपलं इथे कढई आहे बनवण्यासाठी। आणि पहिले आता आपण सुरुवात करूया डाळ कुकरला लावण्याची। पहिले आपण याला चांगल्यापैकी धुवून घेऊया। हे दोन्ही एकत्र करते मी। आता पहिले धुवून घेऊया मस्तपैकी। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी कुकर आता ठेवलेला आहे गॅसवर। आता मी पाणी टाकते आणि आपली डाळ आता शिजायला घालते। झाली, आता आपण लागले डाळ टाकून देऊया। याच्यामध्ये थोडंसं आपण हळद टाकून देऊ, म्हणजे पटकन आपली डाळ शिजून होते। आपण थोडीशी तेल टाकू आणि थोडंसं 1 चम्मच मीठ। आता घे 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 तेव्हा मित्रांनो, मस्तपैकी आता झाकण लावलं आहे। आता 10-15 मिनिटांनी आपण वाट बघू शिजण्याची, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता कांदा बारीक बारीक चिरून घेते, तोपर्यंत आपली डाळ शिजते। पटकन आपण बारीक बारीक कांदा कापून घेऊया। हे बघा मित्रांनो, बारीक बारीक मस्तपैकी कांदा चिरते। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता आपले कांदे मस्त बारीकसे चिरून झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये काढून ठेवूया आणि आपण टोमॅटो बारीक बारीक असंच हे बघा। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी बारीक बारीक आता टोमॅटो चिरलेत। आता आपण तसंच बारीक बारीक आता मिरच्या पण चिरून घेऊया आपण। चला, डेट काढून घेते। हे बघा मित्रांनो, आता मिरच्या, टोमॅटो, कांदे सगळे चिरून झाले। आता आपलं राहिले लसूण। लसूण आपण सोलून घेऊया, लसणाशिवाय फ्लेवर नाही, लसूण मेन आहे आपला। हे बघा मित्रांनो, आता 3 शिट्या झालेल्या आहे, गॅस पण बंद केलाय। आता मी डाळ चेक करते। हो, 1 नंबर आपली डाळ शिजलेली आहे, हे बघू शकता। मस्तपैकी डाळ शिजली। आता याला साईड करूया आणि आपली पुढची प्रोसिजरला सुरू करूया। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता कढई ठेवलेली आहे। आता आपण गॅस ऑन करून घेऊया आणि कांदा वगैरे चांगले भाजून घेऊया। इथं मी कुकर थंड व्हायला ठेवले। आता मी याच्यामध्ये तेल टाकते लागलीच। तर गॅस फुल केलाय। मस्तपैकी आपण 3-4 पळी, बस, नंतर आपल्याला फोडणी द्यायचीच आहे वरून। तोपर्यंत मी इथं तेल तापते, तोपर्यंत मी याला लसूणला चांगल्यापैकी ठेचून घेऊया। बघा मित्रांनो, चांगल्यापैकी आता तेल तापते। आता आपण लागलीच थोडे थोडेच मसाले टाकून घेऊ। पहिले कढीपत्ता पासून सुरुवात करते। कढीपत्ता
थोडीशी मोहरी, थोडे थोडेच मसाले टाकते सध्या, नंतर आपण सांगते मी तुम्हाला पुढे प्रोसिजर. बघा गॅस जरा कमी करते. हे बघा मित्रांनो, आता मिरच्या टाकून घेते. लागलीच आपण आता कांदा पण टाकून घेऊया. चांगलं भाजून घेऊ आपण आता कांदा, आणि थोड्या वेळाने मग लसूण टाकू. हे बघा मित्रांनो, आपण आता हळद टाकून देऊया, म्हणजे कांदा आपला पटकन भाजून होतोय. आणि ठेचलेला आपण जे लसूण आहे थोडस अर्ध ठेवते, आणि अर्ध मग आपल्याला थोडं लागणार आहे फोडणीसाठी, नंतर मी तुम्हाला सांगते थोडे. मस्त छान वास सुटलाय लसणाचा. आपला कांदा आता भाजून होतोय. लागलीच आपण टोमॅटो पण टाकून दे, म्हणजे एकजीव होते चांगला. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण सगळे एकजीव झालेलं आहे, सगळं भाजून झालेलं आहे. आता आपण सगळे आता मसाले टाकून घेऊया. चला एक एक कर. आपला गरम मसाला टाकते 1 चम्मच, थोडे थोडे सध्या टाकते. धना जिरं पावडर आहे 1 चम्मच, आणि चिमटभर थोडीशी लाल मिरची पावडर टाकते, आणि थोडीस मीठ. त्यानंतर ते मीठ टाकणारच आहे मी. आता एकजीव करून घेते. लागलीच आपला थोडासा 1 चम्मच घरचा मसाला, जास्त नाही, 1च चम्मच टाकते थोडस. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता सगळे भाजले गेले आहे. आता आपण लागले त्याच्यामध्ये डाळ टाकून देऊया. हे बघा रबरबीत आपली डाळ झालेली आहे. हे बघा मित्रांनो, आपली ऑलरेडी डाळ शिजलेली होती. जास्त नाही, फक्त थोडंच आपल्याला उकळी आणायची आहे. आणि 1-2 मिनिटासाठी मी झाकून ठेवते झाकण. आणि तोपर्यंत आपली एक स्पेशल आपल्याला काम करायचं आहे. मी गॅस ऑन करते, आणि ही आपली मेन प्रोसिजर आहे शेवटची. बारीक फ्लेम करते, एकदम बारीक. बघा मित्रांनो, आता आपल्याला तडका द्यायचा आहे. पॅन गरम करायला ठेवले, आणि ह्याच्यामध्ये मेन आपल्याला काय टाकायचं आहे, भरपूर जिरे, मोहरी, मिरच्या, हिंग, आणि हा मसाला. आणि हा जे मेन इन्ग्रेडियंट आहे, त्याच्यासाठी मेन फ्लेवर आहे डाळीसाठी. चला आता आपण सुरुवात करूया. तेल टाकते. हळूहळू याच्यामध्ये उकळी येत आहे. आपल्या डाळीमध्ये 3-4 पळी टाकते तेल. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता तेल गरम होत आहे. आणि हे जे इन्ग्रेडियंट आहे त्याचं कढीपत्ता, मिरच्या, मोहरी, जिरे हे प्रमाण चांगलंच ठेवायचं, भरपूर ठेवायचं. हिंग, आणि हे सगळं चरखा झाल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. मस्त पैकी आता मी हे सगळं टाकते. हे बघा मित्रांनो, 1 चम्मच आता लाल मसाला टाकते, आणि थोडीशी हिंग. हे आता मी बंद करते गॅस, झाकण काढते. लागलीच आपण ह्याच्यामध्ये ओहो अशा फ्लेवरनी तुम्ही कराल मित्रांनो, मस्तपैकी तुम्ही हॉटेलला पण विसराल. अशा प्रकारचे तुम्ही दाल तडका करून बघा, आणि मग मला कमेंट मध्ये नक्की सांगा की कसा झालाय.
हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता डाळ आपली झालेली आहे. गॅस बंद करते मी. आणि आम्ही ऑलरेडी जिरा राईस केलेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये डाळ घटमुट ठेवून देऊया. एक नंबर. हे तुम्ही बघू शकता आपला डाळ तडका विथ जिरा राईस. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्ही एक वेळ करून बघा घरी. सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि डिश कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.